मोबाईलच्या पैशाच्या वादातून तरुणाचा दगडानं ठेचून खून, मित्राकडूनच हल्ला, संशयित फरार, पोलिसांचा शोध सुरू. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे वय वर्ष 30 याचा मोबाईल खरेदीच्या पैशावरून झालेल्या वादातून दगडानं ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली मार्गावरील चौकाक येथील पुलाखाली ही घटना उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद मुसळे हा ठेकेदारीचं काम करत होता. गुरुवारी सायंकाळी तो चौकाक येथील पुलाखाली मित्र तुषार रवींद्र लोहार वय वर्ष 35 राहणार चौकाक याच्या सोबत मद्यपान करत बसला होता. यावेळी मोबाईल खरेदीच्या रकमेवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही वेळातच तीव्र झाल्यानं संतापाच्या भरात तुषार लोहार यानं मुसळे याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान तेथे असलेल्या कामगारांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक शरद मेमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात पाठवलं. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. चौकाक पुलाखालील परिसरात व्यसनी लोकांचा वावर असल्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. दरम्यान संशयित तुषार लोहार याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अतिग्रे व चौकाक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.